आम्ही जे आदल्या दिवशी 12 वाजता हळदी कुंकू ठेवतो ना, ते दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा बघतो तेव्हा कुंकात किंवा हळदीत बोट उमटलेले असतात. तर यावेळेस पण कुंकामध्ये दोन बोट उमटलेले होते. म्हणजे दरवर्षी असं होतच. एक गौरी आमची लगेच तयार होते, म्हणजे त्रास होत नाही. पण दुसरी जी गौरी आहे तिला जो नटायला म्हणजे जो वेळ लागतो ना, तो खूप लागतो. गौरी गणपती आले की गौरीच्या दर्शनाची ओढ लागते आणि तब्बल 56 वर्ष जुन्या अशा परंपरेतील गौरीचं दर्शन आज घेणार आहोत. आंबिलवादी कुटुंबामध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा या रूपामध्ये गौरी अवतरल्या आहेत. चला दर्शन घेऊया. गणपतीची मूर्ती यंदा आमची थोडी विशेष आहे. म्हणजे मागच्या वर्षीपासून माझा मित्र आहे प्रफुल्ल, ते भांडुपला असतात, तर त्यांची शाळा आहे, कार्यशाळा आहे. तर ही मूर्ती त्यांनीच घडवलेली, पूर्ण कल्पना त्यांचीच आहे. बाकी त्यांचं काम सुंदर आहे, काही बघायसारखं नाही त्यांचं. त्यांना फक्त आपल्याला काय पाहिजे सांगितलं की ते त्यांच्या पद्धतीने बरोबर रेखाटतात. पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे. परत रंगसुद्धा आपले पर्यावरणपूर्वक चांगलेच आहेत, म्हणजे त्याच्याने तुम्हाला काहीच त्रास होणार नाही पर्यावरणाला. आणि मूर्ती शाडू मातीची असल्यामुळे थोडी जड आहे, पण दिसायला अगदी रेखीव आहे. ही आमची महालक्ष्मीची प्रथा आहे. तर मागच्या वर्षी तुम्ही बघितलीच होती. तर आता आमच्या गौरीनं 56 वर्ष पूर्ण झालेली आहेत यंदा. त्यामुळे देखावा आम्ही मोराचा यंदा घडवलेला आहे. थोडं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी दरवर्षीप्रमाणे जो असतो नैवेद्य, देवीच्या साडी, हळदी कुंकूचा कार्यक्रम, आजचा अभिषेकचं पूजन, पाठ, या सर्व गोष्टी आमच्या दरवर्षीप्रमाणे होतात. बदल म्हणजे कसं, जसं काही गोष्टी बदलत गेल्या, म्हणजे देखावे बदलले भरपूर, देवीची रचना. बाकी आमचे मुखवट्यांची पद्धत तीच आहे पहिल्यापासून, फक्त साडी नेसवण्याची पद्धत प्रत्येक माणूस थोडं चेंज करत गेलं, म्हणजे अपग्रेड म्हणतो आपण त्याला. आम्ही पण त्याला थोडंसं आधुनिकपणे अपग्रेड केलेलं आहे की दिसायला सुंदर कसं दिसेल. तर जे गोष्टीचे बदल आम्हाला हवे ते आम्ही करत गेलेलो आहे. आणि त्यातल्या त्यात जे छान दिसेल ते आम्ही करतो दरवर्षी. आणि अजूनही पुढं आम्हाला जर असं वाटलं तर आम्ही नवीन त्यात ॲड ऑन करत जाऊ. दागिना तर बघा तुम्ही, तिचं जर सेट बघाल पूर्ण, तर वरती ठुशी आहे, मोठी ठुशी, त्याच्या खाली छोटी ठुशी आहे. आणि तिच्या गळ्यामधलं मंगळसूत्र हे फार विशेष आहे. त्याला आम्ही जे पेंडंट केलेलं आहे ते कमळाचं केलेलं आहे. आता कमळ हे महालक्ष्मीला फार प्रिय आहे, त्यामुळे तो डिझाईन त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेला आहे. आणि त्यांचे जे दागिने आहेत ते फक्त त्यांच्यासाठीच असतात, त्यांचा वापर कोणीही करत नाही. ते आम्ही खास त्यांच्यासाठीच तयार करून ठेवलेले आहेत. ते फक्त या वर्षाचे 3 दिवस त्यांना घातले जातात, बाकी दिवस ते त्यांच्यासोबतच स्टोअर केलेले असतात. सून म्हणून या घरात नवीन आले तेव्हा म्हणजे मुखवटे वगैरे घेऊन जो काय मान असतो तो पहिले म्हणजे मीच सगळं घेतलं. इथून मग तुळशीजवळ ठेवायचं, त्याची पूजा वगैरे करायची, मग त्याला आतमध्ये घेऊन यायचं. तो सून म्हणून सगळा मान मलाच भेटला, म्हणजे मीच सगळं केलं. नंतर मुखवटे इथे आणून सगळे बसवायचे, तेही सगळं माझ्याच हाताने. म्हणजे जेव्हापासून लग्न झालं 12 वर्षापासून हे सगळं मीच करते. जेव्हा पहिल्या दिवशी ते येतात, सगळं आपण हे मांडल्यानंतर त्याला सगळ्यात पहिले फराळाचा नैवेद्य दाखवतो. चिवडा, लाडू, शंकरपाळे याचा. त्याच्यानंतर संध्याकाळी मग भाजी भाकरीचा नैवेद्य असतो, आंबाड्याची भाजी. नंतर मग दुसऱ्या दिवशी सगळा पुरणाचा स्वयंपाक असतो. पुरणाचा स्वयंपाक 16 भाज्या, पंचामृत, कढी, वरण भात, आळूवडी, पापड, कुरडई पापड सगळं. आणि आजचा जो नैवेद्य असतो तो खीर, कानुले, वरण भात, भाजी, भजे. तिसऱ्या दिवशी हा असतो नैवेद्य. हे धान्य म्हणजे ज्यांचे नवस असतात, म्हणजे ते राशी टाकतात इथे, त्याच्यासाठी हे सगळे कडधान्य ठेवलेले असतात. गौरींना म्हणजे आम्ही तयार करतो, एक ती एक गौरी आमची लगेच तयार होते, म्हणजे त्रास होत नाही. पण दुसरी जी गौरी आहे तिला जो नटायला म्हणजे जो वेळ लागतो ना, तो खूप लागतो. म्हणजे एक पटकन तयार होते आणि दुसरीला म्हणजे फार वेळ लागतो. आता ज्या दिवशी महालक्ष्मी बसतात त्या दिवशी रात्री आम्ही काय करतो ना, हळदी कुंकू असं भरून ठेवतो इथे आणि प्लेन करून ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांना जेवायचं, पुरणाचा स्वयंपाक वगैरे करतो. आणि हळदी कुंकू संध्याकाळी असतो दुसऱ्या दिवशी. तर आम्ही जे आदल्या दिवशी 12 वाजता हळदी कुंकू ठेवतो ना, ते दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा बघतो तेव्हा कुंकात किंवा हळदीत बोट उमटलेले असतात. तर यावेळेस पण कुंकामध्ये दोन बोट उमटलेले होते. म्हणजे दरवर्षी असं होतच. अनेक भागांमध्ये गौरी 2 स्वरूपामध्ये येत असतात. काही ठिकाणी गंगा गौरी, काही ठिकाणी रिद्धी सिद्धी, तर काही ठिकाणी महालक्ष्मी स्वरूपात यांचं आगमन होत असतं. परंतु या 2 गौरींचं जेव्हा आगमन होतं त्या नेमक्या कोणत्या स्वरूपात येतात
त्याविषयी चला जाणून घेऊया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा जो सण आहे महालक्ष्मीचा, हा प्रतिवार्षिक भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पा बसल्यानंतर येणारं जे नक्षत्र आहे म्हणजे अनुराधा नक्षत्र, त्या नक्षत्रावर त्या भगवतीचं, मग त्या भगवतीचे नावं काय आहेत तर ज्येष्ठा आणि कनिष्ठा. ह्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा भगवतीचं आगमन आपण करत असतो त्या अनुराधा नक्षत्रावर. त्या अनुराधा नक्षत्रावर त्यांचं आवाहन आपण ह्या ठिकाणी करत असतो आणि त्यांचं जे पूजन सांगितलेलं आहे ते ज्येष्ठा नक्षत्रावर सांगितलेलं आहे. म्हणजे अनुराधा नक्षत्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र आहेत, तर त्या ज्येष्ठा नक्षत्राच्या कालावधीमध्ये त्या भगवतीचं आगमन होतं. मग आव्हान काय आहे तर ज्येष्ठा आणि कनिष्ठा या त्या भगवतीची नावं आहे. तर ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचं पूजन झालं, त्यांचं नैवेद्य आरती झाली की तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन सांगितलेलं आहे. मग हा जो उत्सव आहे, हा जो सण आहे, हा प्रतिवार्षिक भाद्रपद महिन्यातल्या अनुराधा नक्षत्राला सुरुवात होते आणि मूळ नक्षत्रापर्यंत याचं आवाहन पूजन आपण करू शकतो. आलं लक्षात. तर हा जो सण आहे हा पूर्वी आटपाट नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता. तर तो नरहरी जो ब्राह्मण आहे त्याचा उदरनिर्वाह आपल्या मुलाबाळांसह तर भिक्षा मागून करत असे. तर तो भिक्षा मागून करत असताना हे भाद्रपद महिन्यामध्ये आलेलं व्रत जे आहे, तर बरेच लोक, ज्या काही बायका होत्या त्या वाजत गाजत महालक्ष्मीचं आवाहन आपल्या घरामध्ये करत होते. परंतु त्यांचे मुलं जे आहे ते हे सगळं बघत होते. ते बघत असताना मुलाने सहज आपल्या आईला प्रश्न विचारला की आपण सुद्धा आपल्या घरी या सगळ्या गोष्टींचं पूजन करूया. पण आईने सांगितलं आपल्याकडे ते शक्य नाही आणि आपल्याकडून ते होणार नाही. मग त्या ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या पतीला सांगितलं, म्हणजे नरहरीला सांगितलं की हे जे काही पूजन आहे आपण सुद्धा करूया. पण त्याच्या पत्नीने नरहरीने सांगितलं की आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही, पूजन वगैरे. तर बालकाचा हट्ट असल्यामुळे त्याला ते सगळं करणं अपेक्षित होतं, म्हणून त्याने ठरवलं की आपण करूया. पण तो एक संभ्रमात पडल्यानंतर तो सहज नदीच्या तीरावर फिरायला गेला असताना त्याला एक तिथे म्हातारी भेटली. तर ती म्हातारी भेटल्यानंतर तिने सगळ्या गोष्टी विचारल्या आणि तिने सांगितलं मी एक दिवसासाठी तुझ्याकडे निवासासाठी येऊ का. तर तो त्या म्हातारीला आपल्या घरी घेऊन आला आणि घरी घेऊन आल्यानंतर त्याच्या घरामध्ये सगळ्याच गोष्टींचं वातावरण चेंज होत गेलं, बदलत गेलं. त्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी येऊ लागल्या, धनधान्य येऊ लागलं, संपत्ती येऊ लागली. तो खूप प्रसन्न झाला. त्याने पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर तो दारिद्र्यातून मुक्त होऊ लागला आणि मुक्त झाल्यानंतर संपूर्ण तो पूजन हे दरवर्षी करू लागला. त्यापासून ही सगळी परंपरा आणि पद्धत ह्या चालू आहेत. म्हणून आपण भाद्रपद महिन्याच्या ज्येष्ठा नक्षत्राला ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्हीही भगवतीचं पूजन आपण हे करत असतो. आता ज्येष्ठा जी आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, कनिष्ठा जी आहे ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोन्ही आल्या. तर लक्ष्मी आणि विष्णूचा विवाह झाला, अलक्ष्मी तशीच राहिली. तर अलक्ष्मी राहिल्यानंतर ज्या लक्ष्मीचं आपण पूजन करतो ती ही ज्येष्ठा आहे. आणि अलक्ष्मी म्हणजे काय, जिथे दारिद्र्य असेल, संकट असेल, दुःख असेल, आलं लक्षात, जिथे पूजन होत नसेल, नकारात्मकता असेल तर तिचा वावर त्या ठिकाणी जास्त असतो. आलं लक्षात. तर अलक्ष्मी तिथे असते. म्हणून आपण नेहमी काय म्हणतो, महालक्ष्मी प्रसन्न व्हावी, अलक्ष्मी विसर्जन व्हावी. आलं लक्षात. मग ह्या जो कोण आहे महालक्ष्मी आणि अमहालक्ष्मी, आलं लक्षात. मग तिचंच नाव ज्येष्ठा आणि कनिष्ठा असं आहे. आलं लक्षात. ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा ही आगमन करत असते. म्हणून ह्या 3 दिवसामध्ये अलक्ष्मीचं सुद्धा आपण ह्या ठिकाणी पूजन करत असतो. गणपतीच्या काळात मी जसं म्हणालो भाद्रपद महिन्यामध्ये जसं अनुराधा नक्षत्रावर आहे त्यावेळेसच त्यांचं आगमन सांगितलेलं आहे, त्यावेळेसच त्यांचं पूजन सांगितलेलं आहे ज्येष्ठा नक्षत्रावर आणि मूळ नक्षत्रावरच त्यांचं विसर्जन सांगितलेलं आहे. इतर दिवशी आपण करायचं म्हटलं तर ते आपल्याला करता येत नाही. शास्त्राप्रमाणे त्यांचं पूजन जे आहे ते ज्येष्ठा नक्षत्रालाच झालं पाहिजे. परंपरेनुसार बंधू हा मानलेला आहे, भाऊ हा मानलेला आहे. ज्यावेळेस मग भावाचं आगमन होतं म्हणजे गणपतीची स्थापना केलेली असते, त्याच पद्धतीने भाऊ हा आपल्या बहिणींना आपल्या घरी घेऊन येत असतो आणि त्या दिवशी त्यांचं स्थापन पूजन हे केलं जात असतं असं.
ॲक्च्युली लहानपणापासून हे सगळं मी बघत आली आहे, करत आली आहे. पण लग्न झाल्यापासून नंतर 5 वर्षांनी हा योग आला इथं दर्शनाला यायचा. माझ्या मिस्टरांसोबत मी यावर्षी दर्शनाला आली आहे इकडे. खूप छान वाटतंय, आनंद झालेला आहे, कारण एवढ्या वर्षांनी माहेराची गौराई बघते आहे मी आता इथे येऊन. सगळ्यांना भेटून पण खूप छान वाटतंय. हे माझे मिस्टर आहेत. नमस्कार. हो, खूप छान वाटतंय. दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतो, पण काही जमत नाही. यावेळेस त्यांनी स्वतःहून बोलवून, ते म्हणतात बोलवल्याशिवाय दर्शन होत नाही. तर आज यावेळेस नक्की त्यांनी बोलवून घेतलं आम्हाला आणि हिच्यासोबत येऊन इथं जो वेळ घालवला तो खरंच अविस्मरणीय आहे. कारण का जो काही आनंद मिळाला, जे वातावरण, जे भक्तिमय वातावरण होतं ते खूप मनाला शांती देणारं असतं. आणि नक्कीच हीच प्रार्थना करतो की दरवर्षी गौरींचं बोलवणं येईल आणि दर्शनाला का होईना पण माझं येणं यावेळेस होऊन जाईल. तर आंबिलवदी कुटुंबामध्ये ज्येष्ठा आणि कनिष्ठा या रूपामध्ये अवतरलेल्या गौरींचं आपण दर्शन घेतलेलं आहे. नेमक्या गौरी कोण आहेत, ज्येष्ठा कनिष्ठा कोण आहेत आणि त्यांचं पूजन कशा पद्धतीनं केलं जातं या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतली. पुन्हा भेटूया. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.